सुरेश धस यांनी ज्या प्रकारे दोन समाजामध्ये एक अशांतता पसरवण्याचं जे एक काय म्हणतो त्याला एक लाईन पकडलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे। मला हे सांगायचं आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना आणि माननीय सभापती महोदयांना की धस एखाद्या तपासाचं मॉनिटरिंग करू शकते का? त्याला कोणत्या संहितेमध्ये अधिकार प्राप्त आहेत? तो येऊन असं म्हणू शकतो का की अमुक पोलीस अधिकारी नसावेत, तमुक पोलीस कर्मचारी नसावेत असं म्हणण्याचा अधिकार प्राप्त आहे का? माझं म्हणणं असं आहे की पोलिसांनी तपास करावा, आमचं काही म्हणणं नाही, सीआयडीने तपास करावा, आमचं काही म्हणणं नाही, परंतु प्रसिद्धीपोटी असो की तपासामध्ये हस्तक्षेप करण्यापोटी असो की इन्फ्लुएन्स करण्यापोटी असो तिन्ही गोष्टी धसला करता येणार नाहीत। त्याचं कारण आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सानंदाच्या खटल्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्याच परिस्थितीत पोलिसांच्या तपासाला इन्फ्लुएन्स करता येणार नाही। भारतीय संविधानाच्या 144 खाली तो नियम जो घालून दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने तो सर्वंकष कायदा म्हणून वाचावा लागतो। दस त्या प्रकरणामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते। काय झालं होतं विलासरावला ते बघून घ्या, किती दंड झाला होता बघून घ्या, परंतु ज्या पद्धतीने धसनं चालवलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे। आणि म्हणून धसला मुख्यमंत्र्यांच्या घराचे दार उघडे असतील तर आम्ही भगवान बाबाच्या आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही सुद्धा वैचारिक वंशावळ आहोत। आम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे जाऊन धसचं हे सगळं जे काय चाललेलं आहे पोरकटपणा मला म्हणायचं नाही, परंतु डेलिब्रेट कायद्याचं उल्लंघन, ह्या कायद्याच्या उल्लंघनाच्या बाबतीमध्ये सुद्धा लवकरच माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांना हे बाब प्राखर्याने लक्षात आणून देऊ की अशा प्रकारचं वर्तन कायदाबाह्य आहे म्हणून। धनंजय मुंडे साहेब सन्माननीय मंत्री हे बहुजन समाजाचे आहेत, वंजारी समाजाचे आहेत, ते संविधान शक्तीला मानणारे आहेत आणि धस फीसची शक्ती है ना ही भारतीय संविधानापुढे कुछ भी नहीं है। धस तेरी शक्ती, अरे जातीय शक्ती चालत नसती, धर्मांध होऊन चालत नसते। माननीय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत संविधानाची शक्ती आहे आणि संविधानाच्या शक्तीला कोणी वाकवू शकत नाही। धस लक्षात ठेवायचं। त्याच्यामुळे माननीय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत बहुजन आहे, माननीय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मानणार आहे, माननीय धनंजयरावजी मुंडे साहेबांसोबत भगवान बाबाला मानणार आहे। धस पुन्हा आज एकदा सांगतो भगवान बाबाचा काळ वेगळा होता जेव्हा भगवान बाबांनी सुद्धा सोचलं, भगवान बाबांना सुद्धा लिंग छेदन करावं लागलं, यातना सहन करावं लागल्या, परंतु आजचा काळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे। तू अशा प्रकारे त्रास एखाद्या बहुजन एखाद्या वंजारी म्हणून माननीय मंत्र्यांना टार्गेट करू शकत नाहीत तुम्ही। आणि त्या जोडीलाच दुसरी एक व्यक्ती आहे महाराष्ट्रामध्ये थेट वंजारी जातीला म्हणून टार्गेट करत आहे। मला सांगा दुसऱ्यांनी कुणी जरी त्या काय नाव आजकाल ते स्वतः समोर स्वतःच सामाजिक कार्यकर्ता लिहितात, काय नाव त्यांचं, त्या दमानिया ताईंना मला सांगायचंय ताई बघा एखाद्या गोष्टीचं संशोधन करून बोलणं आणि कळते समजतेवर बोलणं हे कायद्याची पायमल्ली आहे। कायद्याच्या पायमल्लीमध्ये खोट्या प्रकारचं माहिती पोलिसांना पुरवणं हे सुद्धा गंभीर अपराध आहे। त्याचबरोबर वंजारी समाजाला व्यक्तिशः टार्गेट करणं हे महाराष्ट्र कधी खपवून घेणार नाही कायदेशीर दृष्ट्या। मला सांगायचं आहे की कायदेशीर दृष्ट्या ज्या प्रकारे तुम्ही बोलत आहात, कुणाचं नेतृत्व करत आहात तुम्ही? हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारा वंजारी समाज आहे, भारताच्या संविधानाला मानणारा वंजारी समाज आहे। कराड साहेबांच्या बाबतीमध्ये चौकशी होईल, गेले नाही का चौकशीला समोर? मला हेच म्हणायचं आहे आपल्या यांना सुद्धा काय त्या आव्हाडांना जितेंद्र आव्हाडांना, जितेंद्र आव्हाड कधी सुद्धा समाजातला माणूस
जोपर्यंत कायद्यानं गुन्हेगार ठरत नाही तोपर्यंत साहेबच म्हणावं लागतंय. कराड साहेबाला साहेब म्हणल्यानं तुमचं वजन कमी होणार नाही. जोपर्यंत कायदा ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही का एवढी घाई करत आहात? असं कोणतं लोखंड गरम आहे ज्याच्यावर तुम्हाला हातोडा मारायचा आहे? असं कोणतं लोखंड गरम आहे राजकारणाचं ज्याच्यावर तुम्हाला हातोडा मारायचा आहे? थोडं रात्री डोळे लावून झोपताना विचार करा की तुम्ही काय कृती करत आहात. जितेंद्र आव्हाड, तुम्हाला सुद्धा मी सांगतो की तुम्हाला पुनर्विचार करण्याची गरज आहे. ही भूमिका तुम्ही वंजारी भाऊ कराड साहेब किंवा धनंजय मुंडे साहेब यांच्याबद्दल तुम्ही अशा भूमिका ठेवणं, मला असं वाटतंय की हे तुमच्या अपरिपक्वपणाचे लक्षण आहे. मला स्पष्ट सांगायचंय की राजकारणातलं लोखंड गरम आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या तालमीमध्ये चाललेले हे जे जितेंद्र आव्हाड आहेत यांना वाटायला पटकून हातोडा मारून आपलं काम साधून घ्यावं, राजकीय हातोडा. परंतु असं चालत नाही, असं टिकत नाही. महाराष्ट्र खूप हुशार आहे आणि तुम्हाला सांगतो बघा, तुम्ही काय काय चालवलं लोकांनी. म्हणजे मला जितेंद्रच्या बाबतीत म्हणून म्हणायचं नाही, काय तर पलंग, अरे पोलीसवाल्यांसाठी पलंग आणले तर तुम्ही कराड साहेबांचं नाव जोडलं. कराड साहेब देवाला गेले तर तुम्ही कोणत्या तरी सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितलं की ते म्हणजे काय काय घडलं, आघात घडला, घटना घडली. हे काय चालू आहे? आणि मला सांगा, हे कोणत्या याच्यामध्ये संहितेमध्ये बसतंय? एका विशिष्ट मराठा समाजाचे कार्यकर्ते सोलापूरमधून म्हणतात फाशी किंवा सोडा, त्यांना आम्ही कशा प्रकारे शिक्षा देतो ते दाखवतो. हे असं काही चालत नसतंय. न्यायालय शिक्षा देत असतंय. हे धस म्हणल्यामुळं आणि धसच्या मागची कोणी पिलावळा म्हणल्यामुळं शिक्षा देता येत नसती. पोलीस तपास करत असतात आणि न्यायालय शिक्षा देत असते. म्हणून लवकरात लवकर आम्ही सुद्धा कायदेशीर प्रक्रियेला समोर जाणार आहोत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, महाराष्ट्राचे ACS होम सेक्रेटरी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा दोन्ही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना आम्ही भेटणार आहोत. एक लक्षात ठेवायचं, भगवान बाबाचे विचार, भगवान बाबांनी सांगितलं होतं लेकरांना शाळेत धाडा, तेच विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते. आणि त्याच्यामुळं वंजाऱ्यांची, भटक्यांची, विमुक्तांची, मागासवर्गीयांची, अनुसूचित जातीच्यांची लेकरं शिकली. अरे शिकली आणि म्हणून ती मोक्याच्या माऱ्याच्या जाग्यावर बसली. एवढी का जळजळ लागली? धस ही जळजळ काही कामाची नाही. ही अंजली दमानियांना जे करायचं ते करू द्या. कायद्यापेक्षा अंजली दमानिया मोठ्या नाहीत. अंजली दमानिया या पोलीस तपासाच्या यंत्रणा नाहीत. अंजली दमानिया यांना कोणताच अधिकार प्राप्त नाही. अंजली दमानिया या कोणत्याही स्टॅट्युटरी किंवा कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर नाहीत. त्याच्यामुळं मला त्यांना फार मान द्यावं असं वाटत नाही. आमच्या रक्ताचे, आमच्या हाडाचे, आमच्या रक्ता मासाचे धनंजय मुंडे आहेत रे बाबांनो, आमचे आहेत रे. अरे भटक्या विमुक्तातला माणूस एवढ्या मोठ्या मंत्रिपदावर एवढ्या जनमतातून निवडून येतं रे. आमच्या माणसाचा आम्हाला अभिमान स्वाभिमान नसाव का? हो, धनंजय आमचेच आहेत. धनंजय मुंडे साहेब हे वैचारिक वंशज आहेत गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे. आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेब भगवान बाबा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. आम्हाला सार्थ अभिमान आहे. कॉलर हमारा टाईट है. कारण भटक्या विमुक्तांचा माणूस मोठा होताना काही लोक जे स्वतःच्या सामाजिक दृष्ट्या स्वतःला उभं करू शकत नाहीत, ते अशा प्रकारे जातीय कुणाला तरी टार्गेट करून स्वतः मोठा होण्याच्या भानगडीत पडतात. परंतु अशा मोठ्या होण्याच्या भानगडीत पडणाऱ्यांना मला काही किंमत द्यायची नाही. एक लक्षात ठेवा, इथं राजकीय पक्ष म्हणून काही नाही. इथं फक्त आणि फक्त ज्या प्रकारे जातीय ध्रुवीकरण करण्याचा धस प्रयत्न करत आहे, या धसच्या अशा बालिश वृत्तीच्या जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रयत्नांना कुठेतरी कुठेतरी स्टॉप दॅट, फुल स्टॉप करण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतंय की कोणी धसकडं राजकीय पुढारी म्हणून पाहू नये. धसांना वाटत असेल की आमची वंजाऱ्याची, आमची बहुजनांची मंत्री कमी व्हावेत आणि स्वतःची वर्णी लागावेत, असे मुंगेरी लालचे स्वप्न कधी पूर्ण होत नसतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.